नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी सर्व ताईंना किंवा मैत्रिणींना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण प्रियंकाच किचनमध्ये बनवणार आहोत ती सर्वांच्या डोळ्यासमोर असणारी आणि संक्रांत स्पेशल तिळगुळाची किंवा पुरणाची पोळी. तर त्यातीलच मी एक तिळगुळाची पोळीचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. तर ही पोळी तुम्हाला न फुटता न सारण बाहेर निघता कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी तिळगुळाची संक्रांत स्पेशल पोळी बनवण्यासाठी गावरान असे फ्रेश पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे बिना पॉलिशचे आहेत. तुमच्याकडे जर घरचे तीळ असतील तर तुम्ही घरचेच वापरा, नसतील तर तुम्ही विकतचे सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला हे तीळ छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. पहा, गॅस चालू आहे. मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं हलवता येतं. आणि एकदम कमी गॅसवरच आपल्याला तीळ हे छान चटचटेपर्यंत मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे. तीळ जर व्यवस्थित भाजले तर मग आपली पोळीसुद्धा खायला खरंच खूप खमंग लागते. आता थंडीचे दिवस भरपूर आहेत आणि काही भागांमध्ये पुरणाची पोळी बनवली जाते, तर काही भागांमध्ये अशी तिळाची गूळ घालून पोळी बनवली जाते. तर ही तिळगुळाची पोळी एकदम बनवायला सोपी आहे. कशी बनवायची त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी 1 वाटी मोठी भरून तीळ घेतलेला आहे. आता तुम्हाला किती पोळ्या बनवायच्या किंवा किती क्वांटिटीनुसार तुम्हाला हे सारण बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही तीळ घेऊ शकता. आता एकसारखं हलवत आपल्याला छान असं हे तीळ भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता आपले तीळ छान असे चटचटले आहेत आणि छान असे एकसारखे भाजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ. एकसारखं हलवायचं म्हणजे सगळे तीळ व्यवस्थित भाजले जातात. आता गॅस बंद केलेला आहे. आता एका ताटामध्ये किंवा एखाद्या ताटलीमध्ये आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता तीळ आहे ना आपलं एकदम मस्त असं थंड झालेलं आहे. तर आता तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी मी ज्या वाटीने तीळ घेतले ना त्याच वाटीने गूळसुद्धा घेतलेला आहे, 1 सपाट वाटी. तुम्हाला किती पोळ्या बनवायच्या त्याच्यानुसार तुम्ही तीळ आणि गूळ घेऊ शकता. तिळाचं आणि गुळाचं प्रमाण मी सेमच घेतलेलं आहे, कारण माझ्या मुलांना आहे ना गोड जास्त पोळी खायला आवडते. तर तुम्ही जर कमी गोड खाता असाल तर 1-2 चमचे कमी घेतलं तरी पण चालेल. आता आपण हे साईडला ठेवून देऊ. गूळ शक्यतो चाकूने किंवा विळीने खिसूनच घ्यायचा किंवा खिसणीने खिसून घ्यायचा. मी चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये हे तीळ आहे ना थोडे थोडे घालून बारीक करून घ्यायचे. तीळ पटकन बारीक होतात, जास्त वेळ काही लागत नाही. तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने छान असं तीळ सर्व बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घेतलेला गूळ आहे ना तो छान असा मिक्स करून घ्यायचा. गूळ शक्यतो खिसूनच घ्यायचा किंवा चाकूने कट करून घ्यायचा. छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि परत एकदा आपल्याला मिक्सरला थोडं थोडं करून फिरून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं आपलं सारण आहे ना एकजीव झालं जातं. आता गूळ घातल्याच्या नंतर मी थोडंसं 1 चिमूटभरच मीठ घेतलं आहे. पहा, कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ घातलं ना तर तो पदार्थ आणखीनच त्या पदार्थाची चव वाढते. आणि दुसरं म्हणजे स्वादासाठी मी जायफळ पूड घेतलेली आहे. थोडीशी जायफळ खिसून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 विलायचीची पावडर करून घेतलेली आहे, ती घालून घेतली. ती पण असं हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायची. आणि हे सारण जे आहे ते परत आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं. म्हणजे काय होतं, सगळा एकजीव झाला जातो आणि आपलं जे तिळगुळाच्या पोळीसाठी सारण जे आहे ना ते छान प्रकारे तयार होतं. आता असंच थोडं थोडं करून आपण हे मिक्सरला फक्त फिरून घेऊ. तर इथे पाहू शकता मी सर्व मिश्रण असं छान प्रकारे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि एकदम असा एकजीव झालाय. पहा, असं दाबल्याच्या नंतर एक असा गोळा तयार होतोय आपल्या या सारणाचा एकदम मस्त. तर अशाच पद्धतीने आपल्याला पोळ्या बनवण्यासाठी सारण बनवायचं आहे. म्हणजे असं बनवलं ना तर त्यावेळेस पोळी आपली फुटत नाही किंवा सारण बाहेर येत नाही. तर तुम्ही ह्या सारणाचे लाडूसुद्धा वळू शकता. एकदम छान असे लाडू वळता येतात. पण आता मला पोळ्याच बनवायच्यात तर मी तिळाची पोळीच बनवणार आहे. तर आता पोळ्या बनवण्यासाठी आपल्याला अगोदर कणिक मळून घ्यायची आहे.
तर चला कणिक मळून घेऊ अगोदर. इथे पाहू शकता मी कणिक अशी छान अशी मळून घेतली. आपण डेली पुरणपोळीसाठी जशी मळतो ना त्या पद्धतीची एकदम मुलायम अशी कणिक मळून घेतलेली आहे. थोडीशी पिठी घेतली आणि आपण जे तिळाचं सारण केलेलं आहे ना ते घेतलेलं आहे. आता बनवायला घेऊ. तर पोळपाट बेलणं घेतलेला आहे. तवा गॅसवरती तापत ठेवलेला आहे आणि पोळ्याला लावण्यासाठी मी इथं वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे. आता मला पोळी बनवायची म्हटलं की असं कापडच लागतं, तर मी खाली थोडंसं असं पिंट अंतरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती असं हे कापड टाकून घेतलेलं आहे. आता पोळी बनवायला घेऊ. तर पोळी बनवण्यासाठी तुम्हाला किती छोटी मोठी पोळी बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही हा उंडा घेऊ शकता. आता या पद्धतीचा मी हा उंडा घेतलेला आहे. गोल करून घेऊ. तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने उंडा करून घेतला आहे. आता आपण जसं पुरण भरतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला अशी वाटी करून घ्यायची. त्या वाटीमध्ये आपल्याला किती सारण भरायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही भरू शकता. इथे मी 1.5 चमचा सारण घातलेलं आहे. आता छान असं सारण आतमध्ये दाबून घ्यायचं आणि छान असा मोदकाच्या प्रमाणे हा उंडा आपल्याला करून घ्यायचा आहे. दाबून घ्यायचं म्हणजे ना सारण आपलं बाहेर निघत नाही. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि हा जो उंडा आहे तो असा बंद करून घ्यायचा. अगदी पुरण ज्या पद्धतीने भरतो ना त्या पद्धतीने आपल्याला हा उंडा करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता आपली पोळी लाटण्यासाठी हा उंडा तयार झालेला आहे. आता पोळी लाटायला घेऊ. तर पोळी लाटायला घेतली मी. तर आपण जशी पुरणाची पोळी लाटतो ना तशीच अलगद प्रमाणे ही पण पोळी लाटून घ्यायची आणि एकदम सारण व्यवस्थित भरल्यामुळे किंवा बारीक केल्यामुळे ना जास्त सारण असं आपलं पोळी लाटताना बाहेर येत नाही. थोडीशी पिठी वापरायची, पलटी मारून घ्यायची आणि जशी आपण पुरणाची पोळी लाटतो अगदी त्या पद्धतीने कडा लाटत जायचं. मध्ये अजिबात लाटायचं नाही. तर इथे पाहू शकता मी पूर्ण पोळी अशी दोन्ही अंगाने उलटी पलटी करत लाटून घेतलेली आहे आणि इथे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. आता भाजण्यासाठी घेऊ. तर इथं आपला तवा पण छान प्रकारे तापलेला आहे. त्यावरती थोडंसं तूप सोडून घेऊ म्हणजे आपली पोळी ना तव्याला चिटकत नाही. तूप टाकल्यामुळे ना दूर निघतंच. आता पोळी छान अशी आपण भाजून घेऊ. तर इथे पाहू शकता मी 1 मिनिटालाच पोळी आपली अशी पलटी मारून घेतलेली आहे. परत एकदा पलटी मारून घ्यायची. तर इथे पाहू शकता आपली पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि मी सेम पद्धतीने दोन्ही पण अंगाने तूप लावून घेणार आहे. आता तुम्ही किती कमी जास्त तूप खातात ना त्याच्यानुसार तुम्ही तूप लावून घेऊ शकता. एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची दोन्ही पण अंगाने. अशा सेम पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेणार आहे. एकदम छान अशा लागतात. तुम्ही ही पोळी नुसतीसुद्धा खाऊ शकतात. माझ्या मुलाला नुसतीच खायला आवडते. अशी गरमागरम पोळी खायला ना खरंच खूप भारी लागते. एकदम पाहू शकता एकदम खरपूस अशी मस्त भाजलेली आहे. आता अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेणार आहे. पोळी भाजून झालेली आहे. आता सेम पद्धतीने मी उंडा करून घेतलेला आहे पाहू शकता आणि लाटून पण घेणार आहे. इथे पाहू शकता मी दुसरी पण पोळी लाटायला घेतली. तर पोळी लाटत असताना कापडाचाच वापर करा म्हणजे आपली पोळी ना अजिबात फुटत नाही आणि अशी व्यवस्थित फिरली जाते. तर इथे पाहू शकता मी सेम पद्धतीने पोळी लाटून घेतली. आता भाजून घेऊ. तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता आपली दुसरीसुद्धा पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे. पोळी तव्यावरती टाकल्याच्या नंतर आपल्याला अशी गोल फिरून घ्यायची आणि पलटी मारायची आणि सगळ्या साईडने आपल्याला असं तूप सोडून घ्यायचं. आता तूप तुम्हाला किती आवडतं ना त्याच्यानुसार तुम्ही लावून घेऊ शकता. ह्या पोळ्या खायला ना खरंच खूप भारी लागतात. तुम्ही पण नक्की एकदा माझ्या पद्धतीने अशा पोळ्या करून पहा.
तिळगुळाच्या पोळ्या आमच्याकडे नवीन लग्न झालेल्या मुलींना शिदुरीसाठी सुद्धा माहेरहून दिल्या जातात, पुरणाच्या पोळ्या आणि ह्या पोळ्या. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या करून घेणार आहोत. एकदम खरपूस अशा भाजून घ्यायच्या. इथे पाहू शकता मी सेम पद्धतीने सर्व पोळ्या लाटून भाजून घेतलेल्या आहेत आणि एकदम मस्त अशी आपली पोळी तिळाची झालेली आहे. कुठेही फुटलेली नाही किंवा कुठेही सारण बाहेर आलेलं नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली पोळी तयार झालेली आहे. तर इथे पहा, तुम्ही अशी हातावरती चुरगळून जरी पाहिली तरी कुठेही सारण आपलं सांडत नाही किंवा काहीच नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करा. ह्या पोळ्या खायला खरंच खूप भारी लागतात. आणि इथे मी 5 पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर माझ्या ह्या पोळ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.